नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. अगोदरच्या प्रकरणामध्ये आपण ज्या ज्या काही बाबी बघितलेल्या आहेत, आपल्याला दिलेल्या ट्रान्झॅक्शनवरून टू ॲस्पेक्ट इन्व्हॉल्व अकाउंट, त्यानंतर कॅटेगरीज, रूल्स अप्लाय, अकाउंट टू बी डेबिटेड, अकाउंट टू बी क्रेडिटेड, ह्या बाबी आपण बघितल्या. त्याच्यामध्ये पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट हेही आपण त्याच्यामध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲसेट, लायबिलिटीज, इन्कम्स, एक्सपेंडिचर्स, कॅपिटल ह्याही बाबी बघितलेल्या आहेत. त्यानंतर आपण अकाउंटिंग इक्वेशन हेही आपण त्याच्यामध्ये बघितलेलं आहे. ॲसेट इज इक्वल टू लायबिलिटी प्लस कॅपिटल. ते बघितल्यानंतर आता आपल्याला सरळ जर्नल एंट्रीकडे वळायचं आहे की कशा पद्धतीने जर्नल एंट्री आपण करणार आहोत. प्रकरण क्रमांक 3, जर्नल. आता जर्नल म्हटल्यानंतर आपण या प्रकरणामध्ये सर्वसामान्यपणे ज्या जर्नल एंट्री आपण या ठिकाणी बघणार आहोत किंवा जर्नल हे प्रकरण बघणार आहोत, आपल्या माहितीस्तव सांगतो की हे जे प्रकरण आहे 3 नंबरचं जर्नल, तर जर्नल आणि लेजर ह्या दोन ज्या बाबी आहेत ह्या अकाउंटचा आत्मा आहेत. आपण सर्वसाधारणपणे अकाउंटमध्ये जर्नल, ज्याला अकाउंटमध्ये जर्नल परफेक्ट जमलं त्याला पूर्ण अकाउंट जमलं असं म्हणायलाही चूक ठरणार नाही. कारण जर्नल एंट्री आपल्याला जर जमली तरच आपण सर्व बाबी या व्यवस्थितपणे आपण सोडवू शकतो. प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे जर्नल एंट्री ही आपल्याला जमलीच पाहिजे. तर हे प्रकरण आपल्याला खूपच महत्त्वाचं आहे. या प्रकरणामध्ये जर्नल एंट्रीज ज्या अकाउंटचा आत्मा आहे या आपल्याला यामध्ये दिलेल्या आहेत. यामध्ये ज्या ज्या बाबी आपल्याला समजणार नाहीत त्या आपण मला कमेंटही करू शकता की आपल्याला कोणत्या बाबी समजल्या नाही किंवा कोणत्या बाबी आपल्याला लक्षात आल्या नाहीत. तर या प्रकरणामध्ये सर्वसाधारणपणे इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी ऑफ अकाउंटिंग डॉक्युमेंट. जर्नल आपण रोजकिर्द किंवा व्यवहारामध्ये जे रोज व्यवहार होत असतात व्यापारामध्ये, त्याला आपण रोजकिर्द किंवा पंजीकरण असं म्हणत असतो. तर याच्यामध्ये इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी ऑफ अकाउंटिंग डॉक्युमेंट. मग त्या अगोदर आपण प्रस्तावना बघूया काय असते. सर्वसाधारणपणे जे काही दस्तऐवजाच्या सहाय्याने रोज व्यवसायामध्ये जे काही व्यवहाराच्या नोंदी होत असतात, मग स्त्रोत दस्तऐवज म्हणजे कायदेशीर व्यवहार झाल्याची माहिती पुरवणारा कागद असतो. जेव्हा आपण रोखीने समजा एखादी वस्तू खरेदी करतो तेव्हा ती वस्तू समजा 50,000 रुपयाची असेल आणि त्याच्याकडून आपण त्या ठिकाणी रोख बिल घेत असतो. हे रोख बिल म्हणजे आपलं मूळ दस्तऐवज असतो. मालक किंवा जो अकाउंटंट आहे या दस्तऐवजाच्या आधारे व्यवहाराची खात्री करून घेतो. त्यानंतर लेखापुस्तकात नोंद करतो, म्हणजे अकाउंट बुक्समध्ये नोंद करतो. लेखापुस्तकातील प्रत्येक नोंद ही संबंधित स्त्रोत दस्तऐवजाच्या आधारेच पुराव्यानिशी करण्यात येत असते. याच कागदपत्रांना स्त्रोत दस्तऐवज किंवा सोर्स ऑफ डॉक्युमेंट असं म्हटलं जातं. मग जमा खर्चाच्या पुस्तकात आर्थिक व्यवहाराच्या नोंदवण्याच्या
ज्या काही लेखांकीय दस्तऐवज हा एक आधार असतो, सोर्स असतो. द बेस ऑफ एंटरिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन इन टू द बुक्स ऑफ अकाउंट. मग इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी ऑफ अकाउंटिंग डॉक्युमेंट्स. लेखांकीय दस्तऐवजाचे महत्त्व व उपयोगिता. Number 1, document are necessary for recording all transaction into the books of account. Document are necessary, कागदपत्र आवश्यक असतात फॉर रेकॉर्डिंग ऑल ट्रान्झॅक्शन, व्यवहाराच्या सगळ्या नोंदी करण्याकरता इन टू द बुक्स ऑफ अकाउंट. लेखापुस्तकात सर्व व्यवहाराच्या नोंदी करण्याकरता या दस्तऐवजाची गरज असते. नंबर 2, द अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड इन द प्रॉपर मोड अँड कम्प्युटर बेस्ड. ज्या काही अकाउंटिंग किंवा लेखांकीय व्यवहाराच्या नोंदी असतात, अकाउंटिंग व्यवहाराच्या नोंदी असतात, त्या व्यवहाराच्या नोंदी कागदपत्रे किंवा संगणकाच्या आधारे हे सगळे नोंदवण्यात येतं. नंबर 3, अकाउंटिंग डॉक्युमेंट्स आर स्टोर इन फिजिकल फाईल ऑर सॉफ्टवेअर. अकाउंटिंग जे काही दस्तऐवज असतात त्याची साठवणूक ही भौतिक स्वरूपात फाईल किंवा संगणकाच्या वापराने त्या ठिकाणी त्याचं संचयन केलं जातं. नंबर 4, अकाउंटिंग डॉक्युमेंट आर लिगल एव्हिडन्स फॉर द कोर्ट मॅटर. न्यायालयीन प्रकरणात अकाउंटिंग दस्तऐवज कायदेशीर पुरावा मानला जातो. नंबर 5, अकाउंटिंग डॉक्युमेंट आर रिक्वायर्ड टू अकाउंटिंग डॉक्युमेंट आर रिक्वायर्ड टू चार्डी कमिशनर्स ऑफिस. विश्वस्त आयुक्त कार्यालयास स्त्रोत दस्तऐवजाची आवश्यकता असते किंवा अकाउंटिंग डॉक्युमेंटची आवश्यकता असते. नंबर 6, सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या शोधनासाठी अकाउंटिंग डॉक्युमेंट आर रिक्वायर्ड टू पेमेंट्स ऑफ स्टेज ऑफ गव्हर्नमेंट अँड लोकल. सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्था ज्या असतात यांना आपण पेमेंट करण्यासाठी या दस्तऐवजाची या ठिकाणी आवश्यकता ही महत्त्वाची मानली जाते. देन नेक्स्ट इज वाउचर. व्हॉट इज मीन बाय वाउचर? त्याला मराठीत प्रमाणक असंही म्हटलं जातं. वाउचर म्हणजे काय? प्रमाणक म्हणजे काय? वाउचर इज अ डॉक्युमेंट दॅट सपोर्ट ऑफ पेमेंट. वाउचर काय आहे? इट्स अ डॉक्युमेंट, हे एक दस्त आहे. इज अ सपोर्ट्स अ पेमेंट मेड बाय द बिझनेसमॅन. दस्तऐवजाच्या आधारे व्यवसायाचा मालक पेमेंट करीत असतो किंवा शोधन करत असतो. पेमेंट करणे, पैसे देणे म्हणजे शोधन करणे. पेमेंटला शब्द मराठीमध्ये आहे शोधन. जे आपल्याला शब्द नवीन असतील तर त्याची नोंद करून घेत चला. मग विशिष्ट व्यक्तीला किंवा पक्षाला इट इज अ लीगल एव्हिडन्स द सर्टन सम ऑफ मनी हॅज बीन पेड टू द स्पेसिफिक पर्सन ऑर पार्टी. विशिष्ट स्पेसिफिक पर्सन, व्यक्तीला, पार्टीला, पक्षाला ठराविक रक्कम देण्यासंबंधी हा कायदेशीर पुरावा असतो. देन देअर आर डिफरंट टाइप्स ऑफ वाउचर प्रिपेअर बाय बिझनेसमॅन. आणि व्यावसायिकाकडून विविध प्रकारची वाउचर, प्रमाणके तयार करण्यात येत असतात. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल कॅश वाउचर, रोख वाउचर किंवा रोख प्रमाणक, बँक वाउचर, बँक प्रमाणक, परचेस वाउचर, खरेदी प्रमाणक, सेल्स वाउचर, विक्री प्रमाणक, ट्रॅव्हल्स बिल, प्रवासी देयके किंवा प्रवासाचं बिल, देन वेजेस बिल, मजुरीचे बिल, देयक, सॅलरी बिल, पगार बिल किंवा पगाराचे देयक, हे व्हाउचर अशा प्रकारचे या ठिकाणी बनवले जातात. देअर आर 2 टाइप्स ऑफ व्हाउचर्स इन द अकाउंटिंग. अकाउंटिंगमध्ये 2 प्रकारचे व्हाउचर असतात. देअर आर 2 टाइप्स ऑफ व्हाउचर. नंबर 1,
इंटरनल व्हाउचर, अंतर्गत किंवा आंतरिक प्रमाणक. देन नंबर सेकंड, एक्सटर्नल व्हाउचर, बाह्य प्रमाणक किंवा व्हाउचर. Number one, internal voucher. The internal voucher are document prepared internally by organization. संस्थेमध्ये किंवा व्यवसायामध्ये तयार करण्यात येणाऱ्या दस्तऐवजांना इंटरनल व्हाउचर किंवा आंतरिक प्रमाणक असे म्हणत असतात. द व्हाउचर इज क्रिएटेड बाय बिझनेस इटसेल्फ. हे प्रमाणक व्यवसायाने स्वतः तयार केलेले असतील आणि त्यावर पेयी किंवा पैसे घेणाऱ्याची सही असेल. द व्हाउचर विच इज क्रिएटेड बाय बिझनेस इटसेल्फ, व्यावसायिकाने स्वतः तयार केलेलं व्हाउचर असेल. अँड साइन बाय पेयी. पेयीचा मराठी अर्थ आहे अदाता, पेयी किंवा पैसे घेणारा. मग पैसे घेणाऱ्याची सही असेल, इज कॉल्ड ॲज इंटरनल व्हाउचर. अशा दस्तऐवजाला अंतर्गत प्रमाणक असे म्हणतात. इट इज अ प्रिपेअर व्हेन वी कॅनॉट गेट रिसिप्ट ॲज प्रूफ सच अ ट्रान्झॅक्शन. मग जेव्हा आपण एखाद्या व्यवहाराची पावती किंवा पुरावा सादर करू शकत नाही तेव्हा अंतर्गत प्रमाणे तयार करण्यात येतात. उदाहरणार्थ टॅक्सी फेअर, टॅक्सी भाडे, बस फेअर, बसचे भाडे, ॲटो फेअर, रिक्षा भाडे यासाठी व्हाउचर तयार करावे लागतात. त्यासाठी पावती किंवा व्यवहाराची कुठं नोंद आपण दाखवू शकत नाही, तर त्यासाठी हे व्हाउचर या ठिकाणी तयार करावे लागतात. त्याला इंटरनल व्हाउचर असंही प्रामुख्याने म्हटलं जातं. देन नंबर सेकंड, एक्सटर्नल व्हाउचर, बाह्य प्रमाणके. दिस व्हाउचर आर डॉक्युमेंट जनरेटेड फ्रॉम द आउटसाइड ऑफ बिझनेस. हा एक असा दस्तऐवज आहे की जो एखाद्या व्यवहारासाठी बाहेरील व्यक्ती किंवा संस्थेकडून प्राप्त होत असतो. इट इज अ डॉक्युमेंट रिसिव्ह फ्रॉम आउटसाइड एजन्सी, बाहेरून आपल्याला प्राप्त होत असतो. रिगार्डिंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन, टॅक्स इनवॉइस रिसिव्ड फ्रॉम द सेलर. उदाहरणार्थ विक्रेत्याकडून मालाची उधारी खरेदी केल्यामुळं आपल्याला टॅक्स इनवॉइस, करपत्र, लेखन सामग्रीची खरेदी, स्टेशनरी परचेस और परचेस गुड्स और स्टेशनरी, माल खरेदी, लेखन सामग्री किंवा स्टेशनरी खरेदी, रिसिप्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी बिल, वीज बिल, डेबिट नोट, नावेपत्र, क्रेडिट नोट, जमापत्र और कॅश मेमो किंवा जे काही आपल्याला रोख बिल असतं, हे एक्सटर्नल व्हाउचर म्हणजे एखाद्या व्यवहारासाठी बाहेरील व्यक्ती किंवा संस्थेकडून प्राप्त झालेलं जे व्हाउचर असतं त्याला एक्सटर्नल व्हाउचर असं म्हटलं जातं. डॉक्युमेंट जनरेटेड फ्रॉम आउटसाइड द बिझनेस, इट इज डॉक्युमेंट रिसिव्ड फ्रॉम आउटसाइड एजन्सी इज कॉल्ड ॲज अ एक्सटर्नल व्हाउचर. देन एक्सटर्नल व्हाउचर नंतर आहे जर्नल व्हाउचर. मग त्या जर्नल व्हाउचरला रोजकीर्द प्रमाणक असंही आपण म्हणत असतो. हे पायाभूत किंवा मूळ दस्तऐवज असून त्याच्या आधारे रोजकिर्दीमध्ये नोंद केली जाते. जर्नल व्हाउचर इज अ बेसिक ऑफ ओरिजिनल व्हाउचर. जर्नल व्हाउचर किंवा रोजकीर्द व्हाउचर हे पायाभूत किंवा मूळ दस्तऐवज आहे. ओरिजिनल व्हाउचर ऑन द बेसिस विच इज अ ट्रान्झॅक्शन, त्याच्या आधारे रोजकिर्दीमध्ये नोंदी केल्या जातात. शुड बी जर्नलाइज इन द जर्नल बुक. मग आपल्याला खाली जर्नल व्हाउचरही एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे. मग त्याचा स्पेसिमिन ऑफ जर्नल व्हाउचर. मग जर्नल व्हाउचरमध्ये आपल्याला त्याचा नमुना त्या ठिकाणी दिलेला आहे. मग यामध्ये आपल्याला
जर्नल व्हाउचरमध्ये आपल्याला नमुना दिलेला आहे. जर्नल व्हाउचर मेसर्स डी स्टोअर गुवाहाटी, व्हाउचर नंबर दिलेला आहे, डेट दिलेली आहे, डेबिट कुणाला द्यायचं, क्रेडिट कुणाला द्यायचं, या सर्व बाबी याच्यामध्ये समाविष्ट आहे. पुस्तकामध्ये स्पेसिमेन ऑफ जर्नल व्हाउचर दिलेला आहे. त्याच्यामध्ये नेम ऑफ द फर्म, व्हाउचर नंबर, ट्रान्झॅक्शन नंबर, डेट, कुणाला डेबिट द्यायचं, कुणाला क्रेडिट द्यायचं, पर्टिक्युलर अमाऊंट, अमाऊंट इन वर्ड, ॲप्रूव्ह बाय, ॲथोराइज सिग्नेचर, ॲथोराइज बाय, ह्या सगळ्या बाबी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॅश व्हाउचर. आता हे कॅश व्हाउचर आपल्याला जे दिलेलं आहे, कॅश व्हाउचर म्हणजे काय की रोख प्रमाणक. त्याच्यामध्ये द एव्हिडन्स ऑफ कॅश पेमेंट, द एव्हिडन्स ऑफ कॅश पेमेंट अँड कॅश रिसिप्ट इज कॉल्ड ॲज अ कॅश व्हाउचर. खरेदीदाराला आपण मालाचा पुरवठा करतो, त्यासंबंधी काही दस्तऐवज आपण देत असतो. त्याच्यामध्ये मालाचे वर्णन, मालाची संख्या, पेमेंट संबंधी ज्या काही अटी असतात, ट्रेड डिस्काउंट असेल, GST असेल, मग SGST असेल, CGST असेल, याची रक्कम, मग आवक बिल असेल किंवा जावक बिल असेल, परचेस इनवाईस असेल किंवा सेल्स इनवाईस असेल, परचेस इनवाईस और इनवर्ड इनवाईस हे खरेदीसाठी वापरतात. विक्रीसाठी सेल्स इनवाईस किंवा आउटवर्ड इनवाईस प्रामुख्याने वापरत असतात. इफ डॉक्युमेंट फ्रॉम द पेई treated voucher may be prepare of payment, external document may be attached to the same. It is a document on basis of which entries will be made in cash book. जेव्हा विक्रेत्याकडून वस्तूचा पुरवठा होतो त्याच्यासोबत कर चलनपत्र त्या ठिकाणी पाठवलं जातं. हे जे काही रोख प्रमाणक आहे, रोख प्रमाणक रक्कम दिल्याचा अथवा घेतल्याचा कायदेशीर पुरावा असतो, कागदोपत्री पुरावा, त्याला रोख प्रमाणक असं म्हटलं जातं. रोख रक्कम खर्च केल्यास रोख प्रमाणक तयार करणे आवश्यक असते किंवा कॅश व्हाउचर तयार करणं आवश्यक असतं. रक्कम प्राप्तकर्त्याकडून दस्तऐवज प्राप्त झाल्यास त्यास प्रमाणक म्हणून उपयोग करण्यात येतो आणि त्याला एखादा एक्सटर्नल डॉक्युमेंट किंवा बाह्य दस्तऐवज जोडला जातो. यामध्ये कॅश व्हाउचरचे जर आपण नमुना जर बघितलं तर व्हाउचर नंबर, GST नंबर, पे टू ऑन अकाउंट ऑफ, डेबिट अकाउंट, टोटल अमाऊंट, या सर्व बाबी याच्यामध्ये दिलेल्या असतात. देन आफ्टर टॅक्स इनवाईस इज कॉल्ड ॲज अ कर चलन पत्र. मग टॅक्स इनवाईस यामध्ये टॅक्स इनवाईस इज द डॉक्युमेंट प्रिपेअर बाय द सेलर. विक्रेत्याकडून ही टॅक्स इनवाईस बनवली जाते टू इन्फॉर्म टू बायर अबाउट द क्वांटिटी सप्लाय. त्याच्यामध्ये टॅक्स इनवाईसमध्ये मालाचे वर्णन आपण दिलेलं आहे, कॅश बिल नंबर, GST नंबर, कस्टमरचं नाव ते टॅक्स इनवाईसमध्ये दिलेलं असतं, पत्ता दिलेला असतो, मालाचं वर्णन दिलेलं असतं, पर्टिक्युलर्स, त्याच्यामध्ये दर रेट दिलेला असतो. त्याच्यानंतर पेमेंट संबंधी अटी अर्थी किंवा ज्या काही अटी असतील त्याच्याबद्दल माहिती दिली जाते. क्वांटिटी दिली जाते, किती एकूण संख्या आहे, टॅक्सेबल अमाऊंट, ट्रेड डिस्काउंट किंवा कॅश डिस्काउंट वजा करून टॅक्सेबल अमाऊंट किती आहे, त्याच्यावर CGST किती लागला, SGST किती लागला आणि टोटल अमाऊंट आपल्याला किती पेड करायची आहे. त्याच्यामध्ये रुपीज इन वर्ड,
पैसे किती द्यायचे आहे हे अक्षरी, त्यानंतर बँक डिटेल्स, बँकेचं नाव, IFSC कोड, अकाउंट नंबर आणि सिग्नेचर या बाबी त्याच्यामध्ये असतात. पुढचं आहे रिसिप्ट. रिसिप्ट म्हणजे काय? व्हॉट इज कॉल्ड रिसिप्ट? मग टॅक्स इनवॉइस झाल्यानंतर आपल्याला रिसिप्ट हा भाग बघायचा आहे. त्याला आपण पावती किंवा रसीद असंही म्हणत असतो. व्हॉट इज मीन बाय रिसिप्ट? In the modern business of increase the profit of businessman sells goods on credit, but the payment will made on future date. आधुनिक व्यवसायामध्ये नफा वाढवण्यासाठी उधारीचे व्यवहार हे सामान्य स्वरूपाचे झाले आहे. त्या व्यवहारामध्ये मालक हा मालाचा पुरवठा ज्यावेळेस करतो, परंतु त्यासंबंधी रक्कम एखाद्या विशिष्ट मुदतीनंतर प्राप्त होते. जेव्हा रक्कम प्राप्त होते, at the time making payment, the receiver is required acknowledge of payment. For this purpose, a document is prepared called as a receipt. ज्या वेळेस प्राप्तकर्त्याकडून रकमेची पेमेंट होत असतं, एक्नॉलेजमेंट म्हणजे शोधनकर्त्याला ज्यावेळेस पोहोच होते, ती पोहोच देणे आवश्यक असते. त्याकरता ज्या दस्तऐवजाचा उपयोग केला जातो त्याला रिसिप्ट किंवा पावती असेही म्हटलं जातं. प्राप्तकर्त्याने रक्कम प्राप्त झाल्याबरोबर त्यासंबंधी पावती तयार करणं किंवा पावती तयार करून देणं आवश्यक असतं. त्याच्यामध्ये आपण बघतोय रिसिप्ट बालाजी अँड सन्स, सोमवारपेठ नाशिक, रिसिप्ट नंबर दिलेला आहे, डेट नंबर दिलेला आहे, GST नंबर, रिसिव्ड फ्रॉम, अमाऊंट, कॅश, चेक, DD, RTGS कशाने पेमेंट आलं, त्याचा नंबर, तारीख, कधी काढलं होतं ते DD, चेक, NEFT, RTGS, बिल नंबर, रक्कम, हे सर्व बाबी त्याच्यामध्ये असतात. आपण ज्या ज्या वेळेस व्यवहार करत असतो त्यावेळेस प्रत्येक व्यवहाराची आपण रिसिट मागत असतो. आता नेक्स्ट आहे रिसिप्ट झाल्यानंतर चेक, धनादेश, टाइप्स ऑफ चेक. आता चेक म्हणजे काय? चेक मे बी while dealing the business transaction, businessman use the different types of check. ज्यावेळेस व्यवहार होत असतात त्या व्यवहारामध्ये व्यावसायिक अनेक प्रकारचे धनादेश वापरत असतो. चेक म्हणजे धनादेश आपण ज्याला म्हणतो. व्यावसायिक व्यवहारातील देवाणघेवाण पूर्ण करण्यासाठी, रकमेचं पेमेंट करण्यासाठी, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवण्यासाठी व्यावसायिक विविध प्रकारच्या धनादेशाचा उपयोग करतो. जे खातेदार ठराविक रक्कम आपल्या खात्यात ठेवीत असतात, डिपॉझिट करत असतात, त्यांना बँकेकडून चेकबुक किंवा धनादेश पुस्तक दिलं जातं. Checkbook facility is given the bank to the account holders who maintain the certain minimum balance. त्यानंतर a check is an order issued by the account holder. धनादेश म्हणजे असा आदेश जो खातेदाराद्वारे बँकेला त्या धनादेशावर लिहिलेल्या व्यक्तीला अथवा वाहकाला त्यावरील रकमेचं पेमेंट करण्यासाठी आदेश दिला जातो. म्हणजे आपण एखाद्याला चेक लिहून दिला तर आपण आदेश देतो बँकेला की ह्या व्यक्तीला तुम्ही पेमेंट करा, किंवा जो हा कागद घेऊन येईल त्याला तुम्ही पैसे देऊन टाका. इज कॉल्ड ॲज अ चेक. मग यामध्ये The printed checkbook is issued by the bank of account holder as per his requirement. खातेदाराच्या गरजेनुसार बँक धनादेश हा छापील
स्वरूपात हे त्या व्यक्तीला देत असते. मग टाइप्स ऑफ चेक, धनादेशाचे प्रकार आहे. धनादेशाचे प्रकार त्याच्यामध्ये बेरर चेक, ऑर्डर चेक आणि क्रॉस चेक. मग वाहक धनादेश, बेरर चेक, ऑर्डर चेक, आदेशित धनादेश आणि क्रॉस चेक, रेखांकीय धनादेश असं आपण सर्वसामान्यपणे म्हणत असतो. मग याच्यामध्ये बेरर चेक, बेरर चेक म्हणजे काय, त्यात तत्पूर्वी आपण डेफिनेशन ऑफ चेक. अ चेक इज रिटन unconditional order signed by the account holder directing the specific banker to pay demand certain of money to person named there in or bearer. त्याच्यामध्ये बेरर चेकमध्ये धनादेशाचे पक्ष असतात, पार्टीज टू चेक. देर आर 3 पार्टीज टू चेक. 3 व्यक्ती त्या चेकवर अवलंबून असतात. पहिला आहे द ड्रॉवर. ड्रॉवर म्हणजे आदेशक. जो व्यक्ती धनादेश काढतो त्याला ड्रॉवर असं म्हटलं जातं. द पर्सन हू ड्रॉ अ चेक, द पर्सन हू ड्रॉ अ चेक इज कॉल्ड ॲज अ ड्रॉवर. नंबर 2, द ड्रॉवी, आदेशिती. ड्रॉवी म्हणजे आदेशिती. ज्या बँकेवर धनादेश काढला जातो त्याला आदेशिती असं म्हटलं जातं. बँक आदेशिती असते. द बँक ऑन whom check is drawn is called drawee. The drawee is always the bank. बँक ही नेहमी आदेशिती असते. ज्या बँकेवर धनादेश काढला आहे, मग समजा आपल्याला एखाद्याला पेमेंट करायचं आहे, धनादेश काढायचा आहे, तर आपण एखाद्याला धनादेश देतो आणि तो व्यक्ती काय करतो, त्याच्या बँकेमध्ये धनादेश टाकतो, म्हणजे ती बँक आदेशिती असते. आणि नंबर 3 किंवा सी आकडा, द पेई, अदाता, द पर्सन ई whose favor a check is issued as called payee. ज्या व्यक्तीकरिता धनादेश लिहिला जातो त्याला पेई किंवा अदाता असं म्हटलं जातं. आता धनादेशाच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार आपण बघणार आहोत, बेरर चेक. एनी पर्सन who can get the payment of check at the counter of bank is called as a bearer check. ज्या धनादेशाचे पैसे बँकेच्या काउंटरवर किंवा खिडकीवर कोणत्याही व्यक्तीला मिळू शकतात त्यास वाहक धनादेश असं म्हटलं जातं. आपल्याला एखाद्याने बेरर चेक लिहून दिला तर आपण बँकेमध्ये जाऊन त्या काउंटरवर जाऊन धनादेश देतो आणि त्याचं रूपांतर पैशात करतो. त्याला बेरर चेक असं म्हटलं जातं. बेरर चेक थोडक्यात कॅश असंही असतो. म्हणजे थोडक्यात एखाद्याने आपल्याला बेरर चेक दिला म्हणजेच आपल्याला कॅश दिली असंही आपण म्हणत असतो. एनी पर्सन हू होल्ड द चेक अँड इज अ फिजिकली पर्सन ॲट द काउंटर ॲज साइन सेम फ्रंट ऑफ बँकर कॅन गेट द अमाऊंट ऑफ चेक. धनादेश धारण करणारा व्यक्ती किंवा ज्याच्याकडे चेक आहे असा व्यक्ती बँकेतील भौतिकरित्या हजर होऊन किंवा स्वतः हजर होऊन धनादेशाच्या पृष्ठभागावर किंवा धनादेशाच्या पाठीमागे बँक अधिकाऱ्यासमोर सही करून त्या धनादेशाची रक्कम प्राप्त करू शकतो. त्याला बेरर चेक असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा बेरर चेकचा स्पेसिमेन आहे पे, रुपीज, अकाउंट नंबर, रक्कम आणि जी काही बँकेचं नाव असेल ते, खाली चेक नंबर आणि सिग्नेचर असते. त्यानंतर आहे ऑर्डर चेक, आदेशित धनादेश, इज कॉल्ड ॲज अ ऑर्डर चेक. वेन अ चेक इज ड्रॉन, ज्यावेळेस चेक काढला जातो, आदेशित धनादेश काढला जातो. वेन चेक इज ड्रॉन पेबल टू स्पेसिफिक पर्सन,
जेव्हा धनादेशाची रक्कम विशिष्ट व्यक्तीला देय असते, स्पेसिफिक पर्सन, और ऑर्डर इज कॉल्ड ॲज अ ऑर्डर चेक, तेव्हा त्यास आदेशित धनादेश असं म्हटलं जातं. द पेमेंट ऑफ ऑर्डर चेक इज मेड बाय द बँक. या धनादेशातील रक्कम धनादेशात नमूद केलेल्या व्यक्तीला अथवा त्याच्या आदेशाप्रमाणे तो ज्याला सांगेल त्याला दिली जाते. जिथे वाहक चेक समाप्त होतात तेथे आदेशित चेक बनतात. म्हणजे व्हेन द वर्ड bearer check end or bearer check struck off become a order check. ज्यावेळेस बेरर चेक संपतो किंवा ज्यावेळेस वाहक चेक समाप्त होतात, बेरर चेक समाप्त होतात, तेव्हा ते आदेशित चेक बनतात. त्याचा नमुनाही खाली त्या ठिकाणी दिलेला आहे. पे रुपीज अकाउंट नंबर. बेरर चेक आणि ऑर्डर चेक हा जवळजवळ सारखाच असतो किंवा सारखाच असतो असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर पुढंच दिलेलं आहे ऑर्डर चेक झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट दिलेलं आहे क्रॉस चेक. क्रॉस चेक म्हणजे काय? रेखांकित धनादेश असं आपण म्हणत असतो. फॉर द सेफ इंटरेस्ट ऑफ अकाउंट होल्डर अँड द ड्रॉवी, खातेदार आणि अदात्याला रक्कम मिळण्याच्या सुरक्षिततेसाठी. खातेदार म्हणजे जो चेक देणार आहे तो खातेदार, आणि ज्याला चेक भेटणारा आहे, रक्कम भेटणार आहे तो म्हणजे अदाता. अकाउंट होल्डर म्हणजे खातेदार आणि ड्रॉवी म्हणजे अदाता, ज्याला रक्कम प्राप्त होणार आहे असा व्यक्ती. दोघांच्या सुरक्षितेसाठी जेव्हा धनादेशावर दोन समांतर रेषा ओढल्या जातात, तुमच्या डाव्या हाताला चेकच्या बाजूला दोन कोपऱ्यामध्ये दोन आडव्या रेषा किंवा तिरक्या रेषा समांतर आहेत, तेव्हा त्या धनादेशास रेखांकित धनादेश किंवा क्रॉस चेक असं म्हटलं जातं. drawing two parallel lines on the face of check is called as a cross check. Cross check has to be deposited into bank account. ज्यावेळेस बँकेमध्ये हा क्रॉस चेक भरला जातो, पेमेंट इज मेड ओनली थ्रू द बँक. मग ज्याच्या अकाउंटवर भरला जातो त्याच्या अकाउंटवरच बँक पेमेंट करत असते. द इफेक्ट ऑफ चेक इज द पेमेंट इज अ चेक रिसिव्ह बाय द राईट पर्सन. रेखांकित धनादेशाचा प्रभाव असा होतो की धनादेशावर ज्या व्यक्तीचे नाव आहे त्यालाच त्या ठिकाणी पेमेंट मिळत असते. नंबर नेक्स्ट ऑर्डर चेक. या ठिकाणी आपला ऑर्डर चेक झालेला आहे. नंबर थर्ड क्रॉस चेकही झालेला आहे. क्रॉस अकाउंट पेई चेक. क्रॉस अकाउंट पेई चेक रेखांकित धनादेश. अकाउंट पेई रेखांकित धनादेश. अ क्रॉस अकाउंट पेई चेक इज सिमिलर टू क्रॉस चेक. क्रॉस चेक सारखाच हा अकाउंट पेई चेक असतो. इन द टाईप ऑफ चेक स्पेसिफिक पर्सन, विशिष्ट व्यक्ती, ऑर्गनायझेशन, विशिष्ट संस्था, डिपॉझिटेड चेक इन टू द बँक, हे त्यांच्या बँकेमध्ये हा चेक भरत असतात. अँड द अमाऊंट क्रेडिटेड टू हिज स्पेसिफिक अकाउंट ओनली, आणि त्याच अकाउंटवरती अमाऊंट भरली जाते. वेन टू पॅरलल लाईन्स क्रॉस अक्रॉस द चेक आर ड्रॉन. ज्यावेळेस चेकवर अशा दोन, डाव्या हाताला तुमच्या दोन तिरक्या रेषा दिलेल्या आहेत कोपऱ्यामध्ये, त्याच्यावर दिलेले अकाउंट पेई, द ड्रॉन टूवर्ड अकाउंट पेई ओनली, इट इज कॉल्ड ॲज अ क्रॉस अकाउंट पेई चेक. त्याच्या अकाउंटवरच पैसे पेड केले जातात. हा रेखांकित धनादेशासारखा असतो. या धनादेशामध्ये लिहिण्यात आलेली रक्कम ही केवळ धनादेशामध्ये ज्या व्यक्तीच्या संस्थेच्या नाव लिहिण्यात आलेले आहे त्याच व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये ती रक्कम जमा होते. जेव्हा एखाद्या धनादेशावर दोन समांतर रेषा ओढून त्यामध्ये केवळ पैसे प्राप्त करणारा, अकाउंट पेई ओनली, हे शब्द लिहिले जातात, असा धनादेशाला रेखांकित अकाउंट पेई धनादेश असं संबोधलं जातं. आता हे झाल्यानंतर पुढं आपल्याला दिलेलं आहे
Meaning, definition, importance, utility of journal. रोजकिर्द चे अर्थ, व्याख्या, महत्त्व आणि उपयोगिता. अर्थ, महत्त्व, व्याख्या आणि उपयोगिता. सुरुवातीला आपण प्रस्तावना बघूया. व्यवसायामध्ये दर दिवशी असंख्य व्यवहार होत असतात. हे व्यवहार आपण स्मरणात ठेवू शकत नाही, म्हणून व्यवहाराची नोंद ठेवण्याकरता विविध प्रकारच्या पुस्तकाचा वापर केला जातो. त्यांची संख्या, व्यवहाराचा आकार, स्वरूप, व्यवहाराची संख्या हे वेगवेगळे प्रकारचे असतात. त्यासाठी महत्त्वाची लेखापुस्तके किंवा अकाउंट बुक ही व्यावसायिकाला ठेवावी लागतात. ती रोजकिर्द, खातेवही, खाते नोंद वही, जर्नल, लेजर हे सोयीस्कर होण्यासाठी व्यवहाराचे वर्गीकरण करण्यात येते. आणि वर्गीकरण ज्या पुस्तकात केले जाते त्याला रोजकिर्द किंवा जर्नल असं म्हटलं जातं. या व्यवहाराच्या नोंदी या रोजकिर्दमध्ये किंवा जर्नलमध्ये ठेवल्या जातात. हे मूळ नोंदीचे पुस्तक असते किंवा बेसिक पुस्तक असतं. जेव्हा जर्नलचे किंवा रोजकिर्दीतील व्यवहार रोजकिर्दीमध्ये नोंदवले जातात किंवा जर्नलचे व्यवहार किंवा डेलीचे व्यवहार हे जर्नलमध्ये नोंदवले जातात, तेव्हा आर्थिक व्यवहारातील नावे, जमा यांचा समावेश जर्नलमध्ये केला जातो. त्याचबरोबर व्यवहाराचे संक्षिप्त स्पष्टीकरण, डिटेल्स हे जर्नल पुस्तकामध्ये ठेवले जाते. त्याला रोजकिर्द पुस्तक असं म्हटलं जातं, ज्यामध्ये व्यवहाराच्या आर्थिक व्यवहार कालक्रमानुसार तारखेवाईज लिहिले जातात. व्यवहार ज्या क्रमाने केले जातात त्याच क्रमाने लिहिले जातात. सामान्यतः व्यवहारामध्ये किंवा तारखेनुसार व्यवहार लिहिले जातात. सामान्यतः व्यवहारामध्ये आर्थिक व्यवहाराच्या नोंदी व्यावसायिक विविध प्रकारच्या पुस्तकामध्ये करत असतो. त्याच्यामध्ये मूळ रोजकिर्द, प्रॉपर जर्नल, विशेष रोजकिर्द, स्पेशल जर्नल, रोज खरेदी पुस्तक, विक्री पुस्तक, रिटर्न इनवर्ड, रिटर्न आउटवर्ड किंवा लेजर, दुय्यम पुस्तक यांचाही समावेश त्या ठिकाणी असतो. Meaning the word journal divided from the French or jour, which mean a day. The journal contains a daily record of business transaction. A journal record a daily record of the business transaction. रोजकिर्दीमध्ये रोजचे व्यवहार हे नोंदवले जातात. It has been named so as soon as a transaction take a place is debit credit aspect are analyzed. यामध्ये सर्वसामान्यपणे रोजकिर्द म्हणजे दैनंदिन नोंद. रोजकिर्दीमध्ये व्यवहारातील आर्थिक व्यवहाराच्या नोंदी केल्या जातात. या ठिकाणी जसे व्यवहार झाल्याबरोबर लगेच नावे आणि जमा त्या ठिकाणी केले जाते. डेबिट अँड क्रेडिट ॲस्पेक्ट आर ॲनालाइज. दोन बाजू त्या ठिकाणी केले जातात, त्यांचे स्पष्टीकरण दिले जाते. अँड फर्स्ट ऑफ ऑल रेकॉर्डेड chronologically in the order of their occurrence take place. Journal is a book of originally entry of primary. सर्वप्रथम तारीखवर नोंद रोजकिर्दीमध्ये केल्या जातात. ज्या क्रमाने ते केल्या जातात त्याच क्रमाने लिहिल्या जातात. रोजकिर्द हे मूळ नोंदीचे किंवा प्राथमिक नोंदीचे पुस्तक असते. क्रोनॉलॉजिकली म्हणजे ज्या क्रमाने लिहिले जाते किंवा ज्या क्रमाने व्यवहार होतात त्याच क्रमाने लिहिले जाणे. देन नेक्स्ट डेफिनेशन अकॉर्डिंग टू द L.C. Cropper. L.C. Cropperच्या मते a journal is a book employed to classify a sort out a transaction in a form convenient or their subsequent entry in the ledger.
खातेवहीत नोंद करणे सोयीस्कर व्हावे. अ जर्नल बुक एम्प्लॉईज क्लासिफाईड द शॉर्ट आउट ट्रान्झॅक्शन. व्यवहार खातेवहीत व्यवहाराची नोंद करणे सोयीस्कर व्हावे अशा स्वरूपात व्यवहाराचे वर्गीकरण करणारे पुस्तक म्हणजे जर्नल रोजकीर्द होय. नंबर सेकंड, अकॉर्डिंग टू अ डिक्शनरी फॉर अकाउंटंट written by Eric Kloholer, a journal is the book of original entry. रोजकीर्द हे मूळ पुस्तक आहे. आर रेकॉर्डेड ट्रान्झॅक्शन, त्याच्यामध्ये व्यवहाराच्या नोंदी होत असतात. नॉट अ प्रोव्हाइडेड फॉर द स्पेशलाइज जर्नल, आणि त्यासाठी रोजकीर्द हे मूळ नोंदीचे किंवा प्राथमिक नोंदीचे पुस्तक असते. नॉट अ प्रोव्हाइडेड फॉर अ स्पेशलाइज जर्नल, त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचे स्पेशल जर्नल हे पुरवले जात नाही. देन नेक्स्ट, इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी ऑफ जर्नल. देन नंबर फर्स्ट, यामध्ये रोजकीर्दचे महत्त्व, इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी, उपयोगिता. नंबर फर्स्ट, दिस इज अ प्रिन्सिपल बुक ऑफ अकाउंट. रोजकीर्द हे जमा खात्याचे मूळ पुस्तक आहे. इट इन्क्लुड्स ऑल टाइप्स ऑफ अकाउंट बिझनेस, यात व्यवहाराच्या सर्व प्रकारच्या खात्याचा समावेश होतो. नंबर 2, इट शोज ऑल नेसेसरी इन्फॉर्मेशन, या व्यवहाराशी संबंधित आवश्यक माहिती जर्नलमध्ये दर्शवली जाते रिगार्डिंग द ट्रान्झॅक्शन. नंबर 3, द जर्नल हॅज डेट वाईज रेकॉर्ड ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन. रोजकीर्दामध्ये किंवा जर्नलमध्ये तारीखवार व्यवहार हे नोंदवले जातात. विथ डिटेल अबाउट अकाउंट इज हेल्प अंडरस्टँड इव्हेंट वेन द टूक प्लेस. यामध्ये खात्याच्या आधारे घडलेल्या गोष्टी कोणत्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत हे समजले जाते. नंबर 4, द जर्नल इज अ सबसिडरी बुक्स. रोजकीर्द हे दुय्यम पुस्तक पण आहे. सबसिडरी बुक्स इज कॉल्ड ॲज अ दुय्यम पुस्तक, ज्यामध्ये रोजचे व्यवहार नोंदवले जातात. द जर्नल इज सबसिडरी बुक विच इज ऑल द डेज ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड फर्स्ट. सर्वप्रथम जे व्यवहार ज्या क्रमाने केले जातात त्या क्रमाने लिहिले जातात, म्हणजे क्रमवार व्यवहार नोंदवले जातात. क्रोनॉलॉजिकल ऑर्डर्स, क्रमवार व्यवहार. इन द डेबिट अँड क्रेडिट, नावे किंवा जमा ते केले जातात. विच द अमाऊंट इज इच ट्रान्झॅक्शन, प्रत्येक व्यवहाराची त्या ठिकाणी रक्कम दिली जाते, राशी दिली जाते. नंबर 5, अकाउंटिंग प्रोसिजर इज फॉलो ऑन द बेसिस ऑफ अकाउंटिंग डॉक्युमेंट. लेखांकीय प्रक्रिया ही लेखांकीय दस्तऐवजाच्या आधारे केली जाते. नंबर 6, द नॅरेशन प्रोव्हाइड अ ब्रीफ एक्सप्लेनेशन अबाउट द ट्रान्झॅक्शन. रोजकीर्दित झालेल्या नोंदीच्या स्पष्टीकरणामुळे व्यवहाराचे संक्षिप्त रूप दिसून येते. नॅरेशन, स्पष्टीकरण अबाउट द ट्रान्झॅक्शन. इट हेल्प टू इन्क्रीज द क्लॅरिटी ऑफ एव्हरी ट्रान्झॅक्शन. यामुळे व्यवहारात सुस्पष्टपणा दिसण्यास मदत होते. देन नंबर 7, इट हेल्प टू फाइंड अँड प्रिव्हेंट एरर्स. यामध्ये चुका शोधणे, त्यांना प्रतिबंध घालणे सोपे होते. नंबर 8, इट हेल्प टू चेक अर्थमॅटिकल ॲक्युरेसी ऑन द ट्रान्झॅक्शन. कीर्द नोंदीमुळे व्यवहाराच्या अंकगणितीय अचूकता तपासण्यास मदत होते. अँड देन नंबर 9, इट हेल्प प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. कीर्द नोंदीच्या व्यवसायाचे अंतिम लेखे तयार करण्यास याची मदत होते. अशा प्रकारे आपल्याला रोजकीर्दीचे महत्त्व आणि उपयोगिता, इम्पॉर्टन्स ऑफ युटिलिटी अँड जर्नल हे आपल्याला बघता येतात. सो स्टुडंट, आपण आज जर्नलच्या संबंधी जी काही माहिती बघितली ते आपण हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघून व्यवस्थित
या ठिकाणी आपण यावर अभ्यास करू शकता. सो थँक्स फॉर वॉचिंग टू द chapter number 3rd, journal. So next video, when launching the next video, we are see to speciming of journal and explanation of each and every columns of journal. So student, thank you so much.